मित्रांनो बस झाला आता तुम्हाला जवळपास फिरवणं. आता या व्लॉग मध्ये मी तुम्हाला कुठेतरी दूर घेऊन जातो. आता दूर ऐकून काही लोकांना असं वाटू राहिलं असेल एवढा कॉन्फिडन्स न बोलू राहिला का दुबई गुबई घेऊन जाते काय बा. तर तुम्ही थोडीशी सबुरी धरा आणि हा व्हिडिओ पुरा पाहून घ्या. आणि जबरदस्ती तर माही नाहीये पण तुमची इच्छा असेल तर फॉलो करून टाकजा तेवढं. रात्री आतिश भोले गावंडे बॉले सोबत घेतलं 750च्या स्पीडनं आम्ही येऊन पोहोचलो खामगावात. मित्रांनो खरं सांगायचं झालं तर तुम्ही जेवढं जास्त माझ्या या व्हिडिओला सपोर्ट करसान तेवढं जास्त मला पुढचा व्हिडिओ टाकायची प्रेरणा भेटते. खामगावात येता बरोबर डायरेक्ट शुभम भाऊच्या घरी आलो आणि आतिश भोले गावंडे बॉले निरोप दिला. म्हटलं बरोबर जा रे बा घरी, थंडीचं पडले तर लय जोरानं लागते बरं. बसचा टाइम होईपर्यंत शुभम भाऊच्या घरी 1-1.5 घंटा टाइमपास केला. नंतर येऊन पोहोचलो बस स्टॉपवर. खूप वेळपर्यंत बसची वाट पाहिली. शेवटी बस आली. रात्री बसमध्ये बसलो आणि सकाळी डायरेक्ट नाशिकला उतरलो. आता गावातले पोरं शहरात जातील आणि तिथं माल होणार नाही असं होऊ शकते का. आता रात्रीपासून आम्ही निघेलो तर पोटात काही नव्हतं म्हणून चहाचा नाश्त्याचं दुकान शोधण्यातच आमचे 2-3 घंटे चालले गेले. शेवटी एका जागेवर तोंडगीन धुतलं, चहा घेतला, दुसऱ्या जागेवर नाश्ता केला. तिथून परत नाशिकच्या रस्त्यांवर पायी फिरण्याचा आमचा सिलसिला सुरू झाला. शेवटी परत एक वेळा महामंडळाची बस पकडली आणि नाशिकचे मस्त मस्त नजारे पाहत आम्ही येऊन बसलो त्र्यंबकेश्वर मध्ये. आता हे तर तुम्हाला माहितच असेल की त्र्यंबकेश्वर मध्ये श्री गजानन महाराज संस्थान शेगावची एक शाखा सुद्धा आहे. पण आता तुमचा विचार मला हा दिसू राहिला की एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही पाहायचं. पण मी एवढा पागल थोडी आहे की एका व्हिडिओमध्ये सगळं काही तुम्हाला दाखवी. म्हणून आता पुढे आमच्यासोबत काय झालं आणि आम्ही कुठे कुठे फिरलो हे पाहण्यासाठी तुम्ही मला फॉलो करून घ्या आणि पुढच्या पार्टची वाट पहा. भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन माऊली.